पहिलं, सोनं खरेदी करू नका, मग पेट्रोल डिझेल जपून वापरा आणि आता अचानक साखर निर्यातीवर बंदी. सरकारच्या या नव्या निर्णयामुळे देशभरात खळबळ उडाली, कारण हा निर्णय थेट सर्वसामान्य ग्राहक आणि साखर उद्योगांवर परिणाम करणारा ठरू शकतो. तर यामागचं नेमकं सरकारचं कारण काय आहे? सामान्य नागरिक, शेतकरी आणि साखर उद्योगांवर काय परिणाम होऊ शकतो, हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी श्रुती. आपण पाहताय नवराष्ट्र. देशाअंतर्गत साखरेचा पुरवठा कमी पडू नये आणि बाजारात साखरेचे दर नियंत्रणात राहावे, यासाठी केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतलाय. आजपासून म्हणजे 14 मे पासून भारतातून साखरेची निर्यात बंद करण्यात आली आहे आणि ही बंदी 30 सप्टेंबर 2026 पर्यंत किंवा पुढील आदेश येईपर्यंत लागू राहणार आहे. या बंदीत कच्ची साखर, पांढरी साखर आणि शुद्ध साखर या तिन्ही प्रकारांचा समावेश असणार आहे. सरकारचं म्हणणं आहे की देशात साखरेच्या किमतींवर दबाव वाढू शकतो आणि जर मोठ्या प्रमाणात निर्यात सुरू राहिली तर देशांतर्गत बाजारात साखरेचा तुटवडा निर्माण होऊ शकतो. मात्र या निर्णयातून काही महत्त्वाचे अपवादही ठेवण्यात आले. युरोपियन युनियन आणि अमेरिकेसाठी ठराविक कोट्यांअंतर्गत होणारी निर्यात, ॲडव्हान्स ऑथोरायझेशन स्कीम अंतर्गत होणारी निर्यात आणि सरकार ते सरकार म्हणजे G2G पातळीवरील अन्न सुरक्षा करारातील निर्यात यांना या बंदीतून सूट देण्यात आली आहे. पण या निर्णयावर शेतकरी नेत्यांकडून तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या. शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे. त्यांनी म्हटलंय की शेतकऱ्यांची अवस्था अशी झाली आहे की आई जेव घालेना आणि बाप भीक मागू देईना. त्यांच्या मते सरकारने 4 वर्ष साखरेचा MSP वाढवलेला नाहीये, देशात भाव वाढू दिला नाही आणि आता परदेशात चांगला दर मिळत असतानाही निर्यात बंद केली आहे. यामुळे ऊस उत्पादक शेतकरी आणि साखर कारखाने दोघांनाही फटका बसू शकतो. राजू शेट्टी यांनी आणखी एक गंभीर दावा केलाय. देशभरात तब्बल 12,000 कोटी रुपयांची शेतकऱ्यांची देणी अजूनही थकलेली आहे आणि अशा परिस्थितीत सरकारचा हा निर्णय निव्वळ मूर्खपणा आणि भंपकपणाचा असल्याचं त्यांनी म्हटलंय. विशेष म्हणजे ब्राझील नंतर इंडिया हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा साखर निर्यातदार देश आहे. यापूर्वी भारताने 15 लाख मेट्रिक टन साखर निर्यातीला परवानगी दिली होती, कारण उत्पादन जास्त होईल असा अंदाज होता. पण आता परिस्थिती बदलते. ऊसाचं उत्पादन घटल्यामुळे सलग दुसऱ्या वर्षी देशात साखरेचं उत्पादन हे देशांतर्गत गरजेपेक्षा कमी पडू शकतं असा अंदाज व्यक्त केला जातोय आणि याचा परिणाम फक्त भारतातच नाही तर जागतिक बाजारातही दिसून येतोय. रॉयटर्सच्या अहवालानुसार भारताने निर्यात बंद केल्यामुळे जागतिक बाजारात साखरेच्या किमती या वाढू शकतात आणि याचा फायदा ब्राझील आणि थायलंड सारख्या देशांना होण्याची शक्यता ही वर्तवली जाते. तुम्हाला याबद्दल काय वाटतं? सरकारचा हा जो निर्णय आहे तो खरंच योग्य आहे का? तुमचं मत आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी नवराष्ट्राला फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.